1 मई को महाराष्ट्र दिवस के मौके पर राजस्व मंत्री और भाजपा प्रदेश के अध्यक्ष ने नागपुर को लेकर बड़ा ऐलान किया। उन्होंने कहा कि नागपुर अगले 5 सालों में विश्व हिंदू स्तर पर पहचान बना लेगा। नागपुर को हम अंतर्राष्ट्रीय शहर बनाकर रहेंगे। उन्होंने कहा कि माननीय नितिन गडकरी और माननीय देवेंद्र फडणवीस के सपने को हम सब मिलकर साकार करेंगे। साथ ही उन्होंने कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने जितना नागपुर के लिए किया है उतना किसी ने नहीं किया। नागपुर आज विकसित नागपुर बन रहा है। बताते चलें कि 1 मई यानी आज महाराष्ट्र दिवस का स्थापना दिवस है। इस दौरान राज्य भर में कई विभिन्न कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। भाषाई आधार पर बॉम्बे पुनर्गठन अधिनियम लागू होने के बाद 1 मई 1960 को महाराष्ट्र राज्य अपने अस्तित्व में आया था। इस अधिनियम ने तत्कालीन बॉम्बे राज्य से 2 नए राज्य का गठन किया गया था। इसमें मराठी भाषी लोगों के लिए महाराष्ट्र राज्य का गठन किया गया था। ब्यूरो रिपोर्ट, खबर 24 एक्सप्रेस, नागपूर, महाराष्ट्र। नागपूर शहरामध्ये माननीय मुख्यमंत्री आहे, माननीय नितिन गडकरीजी आहे। ज्या नितिन गडकरीजींनी नागपूरला आंतरराष्ट्रीय शहर बनण्याचा निर्णय घेतला, या विदर्भ महाराष्ट्राला या देशातला क्रमांक 1 राज्य बनण्याकरता देवेंद्रजींच्या मागे नितीनजी उभे आहेत आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाचं चित्र पालटण्याचं काम माननीय नितीनजी मोदीजी सोबत करतायत। पण हे शहर नितीनजी गडकरींचं आहे, शहर देवेंद्रजींचं आहे। या शहरात ज्या पद्धतीने मागच्या वेळी घटना घडली, त्या घटनेमध्ये पोलीस आयुक्त आणि त्यांच्या टीमनं केलेलं काम हे मी विसरू शकत नाही। मी पोलिसांचं अभिनंदन करतो। पुढच्या काळामध्ये मात्र नागपूरमध्ये आपल्याला अलर्ट राहून अशा पुन्हा कारवाया नागपूरमध्ये होण्याची काळजी आपण सर्व घेतली पाहिजे। व्यक्ती आहोत आम्ही, काही भगवान नाही, देव नाही, त्यामुळे आमच्यावर चुका होत असतील। शेवटी काम करणाऱ्या लोकांकडे चुका होत असतात। काही चुका झाल्या असतील शासन चालवताना प्रशासनामध्ये, तर आम्ही जनतेची माफी मागू, पण आमची इमानदारी मात्र जनतेसोबत आहे। ज्या जनतेने आम्हाला मताचं कर्ज दिलाय, मताचं दान दिलाय, आम्ही सर्व आमचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, मोदींचं सरकार, हे दोन्ही सरकार, डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राला नागपूरला पुढे नेल्याशिवाय राहणार नाही। नागपूर शहर जिल्ह्यामध्ये तर 50च्या वर विविध योजनेतनं विकासाचे पर्व सुरू आहे। आज ते मी सांगणार नाही, कारण खूप कामं नागपूरला मंजूर झालेले आहेत। नागपूर हे पुढच्या 5 वर्षानंतर मी दाव्यातून सांगेल, आज उल्लेख करत नाही, पण मी दाव्याने सांगतो, नागपूर उपराजधानीचं शहर हे आंतरराष्ट्रीय शहर बनल्याशिवाय राहणार नाही। एवढ्या योजना माननीय नितीन गडकरीजींनी आणि माननीय देवेंद्रजींनी मंजूर केलेल्या आहे।